ते जॉईन होतील. आज आपण या झूम मीटिंगचं 4 दिवसांचं सत्र ठेवलेलं आहे. आज डॉक्टर भालचंद्र कांगो यांचं भाषण आहे. उद्या पुण्याचे डॉक्टर अभिजित मोरे हे कोविड-19 चे परिणाम, नागरिकांच्या हॉस्पिटलमधील स्थिती, आपण काय करायला पाहिजे याच्याबद्दल ते उद्या बोलणार आहे. परवाच्या दिवशी ॲडव्होकेट गायत्री सिंग या आहेत आणि त्या एक ज्येष्ठ मुंबईतल्या हायकोर्ट मधल्या वकील आहेत. त्यांच्याकडूनच आपली अशा गटप्रवर्तकांची मुंबई उच्च न्यायालयामधील केस चालवली जात आहे. तर त्या केस बद्दलही आणि इतर बाबी ज्या आहेत त्याच्याबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहे. चौथ्या दिवशी या मुंबईच्या आहेत अभ्यासिका आणि त्या नर्सिंग कॉलेजेस मध्ये शिक्षिका म्हणून, प्राध्यापिका म्हणून काम करतात. तर त्यांच्या समोरचा विषय आहे की ज्या आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या ज्या सर्व आरोग्य कर्मचारी आहेत तर त्यांच्या संबंध त्याच्याबद्दलची ती मांडणी त्या करणार आहे. तर ही 4ही विषयासंबंधीची मांडणी होणार आहे. विषय आहे तो आशा आणि गटप्रवर्तकांचे प्रश्न या विषयाबरोबरच एकूणच योजनांच्या मध्ये कर्मचारी जे आहेत त्या सर्वांचे प्रश्न काय आहेत याबद्दल डॉक्टर भालचंद्र कांगो हे मांडणी करणार आहेत. ते स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत. डिस्टर्बन्स काय आहे? योजनाकर्मी याचा अर्थ असा आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कर्मचारी, अंगणवाडी, आहार आणि इतर आरोग्य यंत्रणेमार्फत ज्या विविध योजना आहेत, अभियान आहेत त्याच्यामध्ये जे कर्मचारी कामगार आहेत त्यांचा प्रश्न हा एकूणच देश पातळीवर घेण्याची आवश्यकता, गरज आज निर्माण झालेली आहे. कारण आशा आणि गटप्रवर्तकांचे जे प्रश्न, मागण्या आहेत त्याच्यातला जो मुख्य मुद्दा आहे तो अशा गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा पाहिजे आणि जे राष्ट्रीय किमान वेतन आज आहे, कमीत कमी वेतन किती द्यावं जास्त आहे ते मिळालं पाहिजे. आता या गोष्टीबद्दल भारत सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कारण ज्यावेळेस आम्ही अशा गटप्रवर्तकांच्या चर्चा घेऊन राज्यातल्या आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या समोर ज्या वेळेला आम्ही आमच्या मागण्या ठेवतो अर्थातच त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं असतं की हे योजना देश पातळीवरली आहे, करू शकत नाही. त्यांना जे काही करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न आम्ही त्यांना सांगत असतो. त्यामुळे की एकूणच आता देश पातळीवर सर्वच योजनांमधील प्रत्येक योजनामधील कर्मचारी कामगारांनी एकत्र येणं म्हणजे समजा की देशामध्ये आज किमान 8 लाख अशा आहेत. एकूण संख्या जी आहे त्या प्रमाणामध्ये गटप्रवर्तक आवाज येत नाहीये. म्यूट आहे, आवाज येत नाहीये. अनम्यूट करा. हा, एक मिनिट.
सॉरी, डिस्टर्बन्स थोडासा झालेला होता. तर आजचा जो मुख्य मुद्दा आहे, महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या ज्या मागण्या आहेत, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, ही काही फार अवघड गोष्ट आहे शासनाला अशातला भाग नाही. कारण या देशामध्येच कामगार कायदे असे आहेत की एखाद्या उद्योगामध्ये जर कामगार 2 वर्षापेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्यांना कायम केलं पाहिजे. किंबहुना तो कंत्राटी जरी असला तरी कंत्राटी निर्मूलन कायद्याखाली त्याला कायम केलं पाहिजे. परंतु आता भारत सरकारचं धोरण असं सुरू आहे की ते सर्वच कामगार कायदे रद्द करून कायम कर्मचारी जे रिक्त होतील, जे निवृत्त होतील, त्या ठिकाणी त्या रिक्त जागा भरायच्या नाही, त्याच्याऐवजी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करायची आणि कायम कर्मचाऱ्यांचं कामच कंत्राटी कामगारांना द्यायचं. उदाहरणार्थ पूर्वी नर्सेस ज्या काम करत होत्या तेच जास्तीत जास्त काम आशा आणि गटप्रवर्तक महिलांना, विशेषतः आशांना करायला लावतात आणि आरोग्य खात्यामध्ये जे क्लार्कचं काम आहे ते काम बरंच गटप्रवर्तकांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे की सरकारचे धोरण बदलण्यासाठी देशातल्या सर्व आशांनी एकत्र होण्याची गरज आहे. आज ज्या मर्यादा आहेत प्रत्येक राज्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांचं जे संघटन आहे ते वेगळ्या वेगळ्या पातळीवर आहे. तरी सुद्धा अनेक राज्यांच्या मध्ये ह्या 2-3 महिन्यामध्ये सुद्धा बेमुदत संप झालेले आहेत. ते सुद्धा असा लढा करतायत आणि काही राज्यांच्या मध्ये तीव्र लढे चाललेले आहेत. तर आयटक कामगार संघटनेच्या वतीने असा आपला प्रयत्न आहे की देशातल्या ज्या सर्व कामगार संघटना आहेत त्यांनी एकत्रित येऊन या विविध योजनांच्या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आपल्याला लढा उभा करायचा आहे की जसा आता आपण केला. हे उदाहरणार्थ समजा की आता आपण जुलै महिन्यापासून मागच्या जुलै 20 पासून ते आता जुलैपर्यंत जर आपण विचार केला तर आशांना जी काही मानधन वाढ आहे पूर्वी मिळणारी त्याच्यापेक्षा आज 3,500 रुपये जास्त मिळाले. 3,000 रुपये जास्त मिळाले. 500 रुपये जास्त हे कोविड-19 आहे. गटप्रवर्तक महिलांना 4,200 रुपयाची वाढ मिळालेली आहे. जी जुलै 2020 पूर्वी नव्हती. अर्थात ही जी वाढ मिळालेली आहे ती त्याच्यावर आम्ही संघटना समाधानी आहोत अशाचा भाग नाही. परंतु जी वाढ मिळालेली आहे त्याचंही महत्व आपण कमी करण्यात अर्थ नाही. या बाबी समजून घेतल्या पाहिजे. संघटनेच्या वतीनं किती जरी मागण्या केल्या तरी शेवटी त्या मागण्या मान्य करणं, मंजूर करणं ही जबाबदारी जी आहे, हे कर्तव्य जे आहे ते शासनाचं आहे, सरकारचं आहे. परंतु भारत सरकारची इच्छाशक्ती जी आहे की काम करणारे कर्मचारी कामगार आहेत त्यांना त्यांच्या कामाप्रमाणे मोबदला देण्याबाबतीत ते तयार नाहीत आणि त्याच्यामुळे आपण आता हे विचार करतोय की याबद्दल आपण काय करायचं. आता परवा जो झालेला संपानंतरचा निर्णय आहे त्याचं त्याचे आदेश जे आहेत ते आदेश मिळवून घेण्याचे प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत. परंतु ती विधानसभाच महत्वाची 2 दिवसाची झालेली आपण पाहतोय आणि त्यामुळं सरकारला काय उसंत नव्हती त्याच्याबद्दल. पण आता त्याचा पाठपुरावा करून हे जे वाढ मिळालेली आहे ती जुलैपासून मिळणार आहे. म्हणजे जुलैच्या आधीची काही ठिकाणी जी आता गेल्या वर्षी दिलेली वाढ आहे 2,000 रुपयाची आणि 3,000 रुपयाची ती मार्च महिन्यापर्यंत मिळालेली आहे. त्याच्यानंतरची मिळालेली नाही, तीही मिळायला पाहिजे. आणि हा जुलै महिना संपल्याशिवाय ही जी आता मिळालेली नवीन वाढ आहे ती वाढ आपल्याला 1,500 रुपयाची, कोविड-19 500 आणि 1,000 रुपये आणि दुसऱ्या बाजूला गटप्रवर्तकांना 1,200 रुपये आणि त्यांना प्रोत्साहन भत्ता 500 रुपये वाढलेले आहे. म्हणजे त्यांचं एकूण 1,700 रुपये त्यांच्या मिळणाऱ्या प्रत्यक्ष पैशामधली वाढ झाली आहे. तर ते आपण पाहू आणि त्याच्याबद्दल आपल्याला निर्णय घेता येईल. दरम्यान आपली संघटना आपल्याला मजबूत करण्यासाठी एका बाजूने आपल्याला आपले प्रश्न नेमके काय आहेत हे आशांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने जाण्याची गरज आहे आणि ही जाणीव जी आहे ती अशा झूम मीटिंग मधूनच आपल्याला करता येणार आहे. समजा अगदी कोविड-19 साथ संपली, आपण असं गृहीत धरलं, मीटिंग शिवाय पर्याय नाही. कारण आशा आणि गटप्रवर्तक ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये विखुरलेल्या आहेत आणि प्रत्येक गावामध्ये तालुक्याच्या पातळीवर मिटिंगा घेणे आणि समजावून सांगणे याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे हे कुठल्याही संघटनेला शक्य नाही. त्याच्याऐवजी आपण झूम मिटिंगा ज्या आहेत त्या आता झूम मिटिंगाच आपल्याला विकसित करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या झूम मिटिंगा घेऊ, तालुक्याच्या झूम मिटिंगा घेऊ आणि कार्यक्रम त्याच्याबद्दलची जी काय आपल्याला
तयारी आहे ती आपल्याला करायची आहे. तर त्या दृष्टीने आपण ही राज्य पातळीवरची हे 4 दिवसाचं आपलं 4 दिवसांचं हे सत्र आहे आणि हे चारही भाषणं खूप महत्वाची आहेत. आजचा विषय तर आता मी बोललो तो महत्वाचा आहेच. त्याच्याबद्दल डॉक्टर भालचंद्र कांगोरे ते आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे. उद्या सुद्धा डॉक्टर अभिजित मोरे हे एक तज्ञ डॉक्टर आहेत. आरोग्य हक्काच्या चळवळीमधील महाराष्ट्रातील एक धडाडीचे नेते आहेत. तिसरे जे आहेत ते मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲडव्होकेट गायत्री सिंग आहेत आणि चौथ्या दिवसाच्या ज्या आहेत त्या स्वाती राणी मॅडम या आहेत. तर आपण अशाच पद्धतीने ह्या सर्व मीटिंगमध्ये आपण सामील व्हा. आपली मर्यादा जी आहे ती झूम मीटिंगची 500 पर्यंत आपली मर्यादा आहे आणि जास्तीत जास्त सर्वांना शक्य असेल त्यांनी त्यात सामील व्हावं. किंबहुना समजा तुमच्या परिचित जे असतील आरोग्य कर्मचारी, मग त्या अंगणवाडीचे असतील किंवा पोषण आहारामधले असतील किंवा इतर संबंधित नर्सेस असतील, तर ज्या स्वाती राणे या नर्सेसच्या नेत्या आहेत सांगायला हरकत नाही आणि तुम्ही त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी एक मिनिट, ते डॉक्टर कांगो जॉईन झालेत. तर हा ठीक. डॉक्टर भालचंद्र कांगो आपल्याला आवाज येतो का? आता अनम्यूट करू शकता तुम्ही. हा नाही, मी त्यांची ओळख करून देतो ना पहिल्यांदा. हा एकच मिनिट, ते अनम्यूट करू देत. बर. हॅलो, ऐकू येतंय का? ऐकू येतंय माझा? बर 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 ठीक आहे ठीक आहे. डॉक्टर भालचंद्र कांगो यांच्या आम्ही या झूम मीटिंग साठी सुरुवातीचं स्वागत करीत आहोत. डॉक्टर भालचंद्र कांगो हे सध्या भारत कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय नेते आहेत. दिल्लीमध्ये जास्त वेळ असतात. डॉक्टर भालचंद्र कांगो हे MBBS विद्यार्थी असताना त्यांनी विद्यार्थी चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि औरंगाबाद परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या चळवळीबरोबरच आरोग्यविषयक सगळ्या मागण्या ज्या असतील त्याच्याबद्दलची आंदोलनं त्यांनी केलेले आहेत. ते युक्रानमधील एक धडाडीचे नेते होते. त्याच्यानंतर त्यांनी कामगार चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि कामगार चळवळीमध्ये ऐटक कामगार संघटनेचे ते प्रदीर्घ काळापर्यंत महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्याने आपली जी सुरुवात आहे ध्येयवादानी ती स्वतः डॉक्टर झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी कामगार वस्तीमध्ये मोफत औषधोपचार क्लिनिक जे आहे ते फी न घेताच त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. नंतर त्यांनी नियमित मात्र 5 रुपयावर त्यांनी रुग्णांच्याकडनं प्रवेश फी घेऊन रुग्णांची सेवा केलेली आहे. त्याच्यानंतर कामगार चळवळीमधील त्यांचा जो सहभाग आहे आणि त्यांच्यावर त्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि ते गेल्या 40 वर्षापेक्षाही जास्त काळापासून या कामगारांच्या चळवळीमध्ये कार्यरत आहेत. ते महाराष्ट्रामध्ये एक मार्क्सवादी विचारवंत, पुरोगामी विचारवंत म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे विषय जो आहे तो भारतातल्या योजनाकर्मी जे कर्मचारी कामगार आहेत त्यांच्या समस्या काय आहेत, मागण्या काय आहेत आणि पुढील लढ्याची दिशा काय असावी याबद्दल डॉक्टर कांगो यांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती. धन्यवाद कॉम्रेड शंकर पुजारी. सर्वप्रथम अत्यंत महत्वाचा यशस्वी लढा लढवल्याबद्दल मी आशा कर्मचारी आणि त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करतो की अत्यंत एकजुटीने, अत्यंत निर्धारपूर्वक ह्या कठीण काळात आपण लढाई लंगून एक मर्यादित प्रमाणात काय होईना यश मिळवलेलं आहे. याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि म्हणून मी आलेल्या या संधीचा पहिल्यांदा फायदा घेतो आणि आपल्या सगळ्यांना क्रांतिकारी अभिवादन करतो, लाल सलाम करतो आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण जे काही लढाई केलेली आहे ती तुम्ही जोरात चालू ठेवा. शंकर येतंय का ऐकू मी काय म्हणतोय ते? हो हो येते डॉक्टर. येस. मला शंकर पुजारींनी सांगितलं की आपण एक लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत. त्याचं तुम्ही पहिलं लेक्चर घ्या. काय विषय घ्यावा हा माझ्या पुढे प्रश्न होता. पण मी विचार केला की
नवीन आर्थिक धोरणानंतर जे काही बदल झालेले आहेत सरकारच्या धोरणामध्ये, त्याच्यामधनं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांचा सर्वात मोठा फटका जो आहे तो ज्याला आपण स्कीम वर्कर्स म्हणतो. म्हणजे सरकारतर्फे आता बदललेल्या परिस्थितीत वेगवेगळ्या स्कीम योजना तयार केल्या जातात आणि या योजनेमध्ये कामगार लागतात. खरं म्हणजे हे सरकारी योजना आहेत आणि जनतेसाठी सेवा देणाऱ्या योजना आहेत, म्हणून हे काम करणारे लोक खरं म्हणजे सरकारी कर्मचारी आहेत. परंतु सरकारी कर्मचारी म्हटलं की कायदेशीर अडचणी निर्माण होतात, म्हणून सरकारने एक वाट काढलेली आहे आणि ती वाट म्हणजे स्कीम वर्कर, योजना वर्कर म्हणायचं आणि कामगार म्हणायचं नाही, तर मानधनावरती तुम्ही सेवा देता आहेत असा प्रकारचं तुमचं कौतुक करण्याचे शब्द वापरायचे. म्हणजे कायद्याची पळवाट होते, म्हणजे किमान वेतन, प्रॉव्हिडंट फंड वगैरे काहीच लागू होत नाही, पेन्शन वगैरे काही लागू होत नाही. ही पळवाट सरकारने काढलेली आहे आणि म्हणून अशा सगळ्या योजनेमध्ये म्हणजे अंगणवाडी असतील, आशा कर्मचारी असतील, मध्यान्ह पोषण योजना असतील, अजून अशा छोट्या मोठ्या खूप योजना आहेत. या सगळ्या लोकांना संघटित करून त्यांचे प्रश्न मांडून त्यांचं राहणीमान सुधारावं आणि त्यांना कायदेशीर हक्क मिळावेत म्हणून आपला प्रयत्न चालू आहे. मला आठवतं की 1984 साली आयटकची पहिली राष्ट्रीय परिषद दर 3 वर्षानंतर होते, तशी एक मोठी परिषद बडोदा येथे झाली होती आणि ह्या बडोद्याच्या परिषदेमध्ये असंघटितांना संघटित करा असा आदेश आयटकने दिला होता. कारण का येणाऱ्या काळामध्ये असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात राहतील आणि सरकार जे आहे ते ज्याला आपण वॉशिंग्टन कन्सेन्सस म्हणतो. म्हणजे मी आठवण करून देतो की 1981 साली इंदिरा गांधींनी वर्ल्ड बँकेकडनं कर्ज घेतलं. तोपर्यंत भारताने कधी कर्ज घेतलं नव्हतं. हे कर्ज जे घेतलं जातं त्याला बँक काही अटी घालते, त्याला SAP म्हणजे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम असं म्हणतात. आणि ह्या अटीखाली खाजगी क्षेत्राचं, आपलं सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण करायचं, परदेशी भांडवलाला मुक्तद्वार द्यायचं, परदेशी बाजारपेठेसाठी उत्पादन करायचं आणि सरकारचा खर्च कमी करायचा आणि सरकारने लोककल्याणकारी योजनातून माघार घ्यायची अशी ही संकल्पना होती आणि ह्या सगळ्या अटी होत्या. याची जाणीव कामगार संघटनांना असल्यामुळे 21 जून 1981 साली तत्कालीन आयटकचे जे नेते होते आणि खासदार होते कॉम्रेड इंद्रजित गुप्ता, नंतर जे भारताचे होम मिनिस्टर म्हणजे भारताचे ज्याला काय म्हणू आपण गृहमंत्री झाले, त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली षण्मुखानंद हॉल मुंबई येथे 32 फेडरेशन्स म्हणजे सरकारी फेडरेशन ज्या असतात, कोळसा वर्कर्स फेडरेशन, रेल्वे वर्कर्स फेडरेशन, बँक वर्कर्स फेडरेशन, पोस्टल वर्कर्स फेडरेशन, अशा 32 फेडरेशनच्या आणि 9 केंद्रीय कामगार संघटना ज्या आहेत म्हणजे आयटक, सीटू, इंटक, युटक वगैरे यांची एक बैठक झाली होती मोठी. आणि त्या बैठकीमध्ये आपण इंदिरा गांधींना त्या काळात वॉर्निंग दिली होती की तुम्ही हे कर्ज घेऊ नका, कारण हे कर्ज घेतल्यानंतर सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण होईल, कामगार विरोधी कायदे तुम्हाला पास करावे लागतील आणि सरकारची जी लोक कल्याणकारी योजना आहे त्याच्यातून तुम्हाला माघार घ्यावी लागतील, विशेषतः सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर फटका बसेल अशी वॉर्निंग दिली होती. आणि आपण 1982 साली सगळ्या कामगार संघटनांनी मिळून आपण एक दिवसाचा संप केला होता आणि पार्लमेंटवर एक भव्य मोर्चाही काढला होता. याची आठवण या निमित्ताने करते की कामगार संघटनांना काय बदल होणार आहेत, होत आहेत याची जाणीव होती आणि आयटकनी त्याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेऊन सगळ्यांना एकजूट करण्यासाठी प्रयत्न केले होते. हेच प्रयत्न कॉम्रेड बर्धनच्या नेतृत्वाखाली आणि कॉम्रेड गुरुदास दास गुप्ता जेव्हा आयटकचे नेते झाले तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात झाले आणि आपण एक संयुक्त कामगार कृती समिती काढली जी आजपर्यंत कार्यरत आहे. आणि दरवर्षी आपण या कृती समितीतर्फे असंघटित कामगारांचे प्रश्न प्रामुख्याने घेऊन केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला नोटीस देऊन संप करत असतो, मोर्चे काढत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे का बदल झाले हे जर समजून घेतलं नाही आणि त्याच्या मागची राजकीय भूमिका समजून घेतली नाही तर आपण आज ज्या लढाया करतो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला मर्यादित यश मिळेल, पूर्ण यश कधी मिळू शकणार नाही. म्हणून हे सांगणं फार आवश्यक आहे, म्हणून मी मुद्दामून हा विषय घेतलेला आहे. नवीन आर्थिक धोरणाचं मुख्य सूत्र असं आहे की लोककल्याणकारी राजवटीमधून सरकारने माघार घेतली पाहिजे. म्हणजे सरकारचं काम काय तर पोलीस, मिलिटरी आणि कायदा आणि सुव्यवस्था बघणं एवढंच सरकारचं काम आहे. बाकी सगळं सरकारचं करू नये. आजचं जे मोदी सरकार आहे ते पण हेच म्हणतं मिनिमम गव्हर्नन्स आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स. म्हणजे काय, छोटं सरकार आणि जास्त काम. छोटं सरकार म्हणजे काय की कामगार भरती करायची नाही, नोकर भरती करायची नाही,
सगळं ठेकेदारीने काम करायचं, आउटसोर्सिंग करून काम करून घ्यायचं, स्वस्त करा लोकांना, कामगार कायदे मोडून काम करून घ्यायचं, अशा प्रकारची रचना आहे. आता हे बदल का झाले आणि कसे झाले याच्यासाठी इतिहास समजून घेतला पाहिजे. बरोबर 100 वर्षापूर्वी कामगार संघटना ज्या आहेत त्यांना मान्यता देऊ नये असा मालक वर्गाचा आग्रह होता. पण 1917 साली सोव्हिएट युनियनमध्ये जेव्हा कामगारांनी क्रांती केली आणि राज्य ताब्यात घेतलं, त्याच्यानंतर मालक वर्गाची भूमिका बदलली. जे मालक वर्ग असं म्हणत होते की कामगारांना संघटना करण्याचा अधिकार असता कामा नये, तेच आता म्हणायला लागले की कामगारांच्या संघटना असल्या पाहिजेत, परंतु त्या आमच्या ऐकण्यातल्या असल्या पाहिजे. म्हणून त्यांनी 1918 साली घाईघाईने ILO म्हणजे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेची स्थापना केली, ज्याच्यामध्ये कामगार संघटनांचा एक प्रतिनिधी, मालकांचा प्रतिनिधी आणि सरकारचा प्रतिनिधी असे सगळ्या जगातले प्रतिनिधी एकत्र येऊन कामगारांसंबंधी चर्चा करतील, काही नियम करतील असं ठरवण्यात आलं. भारतामध्ये या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवता यावा म्हणून मुंबईच्या कामगारांनी पुढाकार घेऊन लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिली कामगार संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. परंतु 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं आणि म्हणून 31 ऑक्टोबर रोजी 1920 साली लोकमान्य टिळकांचे जे सहकारी होते लाला लजपतराय त्यांना अध्यक्ष करून आयटक या केंद्रीय कामगार संघटनेची स्थापना झाली. त्याला आता 100 वर्ष होऊन गेली. आता 101 वर्ष 31 ऑक्टोबरला पूर्ण होतील. एवढी प्रदीर्घ परंपरा या आयटकला आहे आणि 1947 पासून पर्यंत या देशामध्ये एकमेव केंद्रीय कामगार संघटना होती. हा कुठल्याही पक्षाशी निगडीत नव्हती, आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू पण अध्यक्ष होते, नेताजी सुभाषचंद्र बोस पण अध्यक्ष होते, वरा शंकर गिरी नंतर जे भारताचे अध्यक्ष झाले ते देखील अध्यक्ष होते. असे वेगवेगळे मंडळी, कॉम्रेड डांगे, अशा वेगवेगळी मंडळी याचे अध्यक्ष, वेगवेगळ्या पक्षातले लोक अध्यक्ष राहिलेले आहेत. परंतु हे आपण लक्षात 1947 नंतर मात्र हे स्वरूप बदललं आणि जितके पक्ष तितक्या कामगार संघटना असं एक विचित्र स्वरूप भारतामध्ये आलं. आणि म्हणून भारतामधल्या कामगार संघटनांना एकजूट कसं करायचं हे मोठं आव्हान असतं आणि ते आपण करतोय. आणि तुम्ही अशा कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या संघटना असताना देखील एकत्र लढाई करून यश मिळवून घेतलं. म्हणजे एकजूट असेल तर यश मिळतं, हे त्याचं उदाहरण आहे. बँक कर्मचारी देखील 9 कामगार संघटना एकत्र करून युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज म्हणून एकत्र करतात, लढाई करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ही मोठी गोष्ट आहे. आणि हे कामगारांना भारताच्या इतिहासामधनं मिळालेला एक धडा आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तर हे 1917 सालच्या सोव्हिएट क्रांतीमुळे मालक वर्गाला धक्का बसला की जे कामगार ज्यांना आपण युनियन करून देत नाहीत ते सत्ताच ताब्यात घेतात किंवा घेऊ शकतात, याची भीती त्यांना निर्माण झाली. दुसरी एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे 1929-30 साली मोठ्या प्रमाणामध्ये मंदी आली. इतकी मोठी मंदी होती, जागतिक मंदी, की अनेक शेअर होल्डर्सनी छोट्या छोट्या मालकांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारी प्रचंड वाढली, महागाई वाढली. म्हणजे असं गमतीत म्हटलं जायचं की थैलीभर पैसे घेऊन जायचे आणि खिशामध्ये पुरचुंडी इतकं सामान घेऊन यायचं. अशा प्रकारची जी विचित्र अवस्था सगळ्या जगात होती. याच्यामधनं मार्ग काढताना काय केलं पाहिजे, तर अर्थतज्ञांचं असं लक्षात आलं की ह्या मंदीपासून फक्त एक राष्ट्र मोकळं राहिलं, ते म्हणजे सोव्हिएट युनियन. का मोकळं राहिलं, तर सोव्हिएट युनियन मध्ये कामगारांनी क्रांती करून राज्य ताब्यात घेतलं होतं आणि मागेल त्याला काम ही तत्व, म्हणजे हे तत्व ठेवलं होतं. त्यामुळे तिथे बेरोजगारी आली नाही आणि बेरोजगारी आली नसल्यामुळे तिथे मंदी आली नाही. म्हणजे धडा काय मिळाला की लोकांना जर पैसे दिले तर बाजारपेठ तेजीमध्ये येते आणि बाजारपेठ जर तेजीमध्ये आली तर मंदी येत नाही. म्हणून केन्स नावाचा जो प्रसिद्ध अर्थतज्ञ होता, ज्यांनी त्या काळात पुस्तक लिहिलं जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, म्हणजे गमतीत असं म्हटलं त्यांनी की सरकारने लोकांना काम द्यावं. सरकारकडे काम नसेल तर काही लोकांना खड्डे खणण्याचं काम द्यावं आणि काही लोकांना खड्डे बुजवण्याचं काम द्यावं, पण सरकारने पैसे द्यावे लोकांना. म्हणजे लोकांना जर पैसे दिले तर बाजारपेठ तेजीत येईल आणि अर्थव्यवस्थेतली मंदी दूर होईल. तेव्हा पहिला धडा असा मिळाला की कामगारांकडे किंवा लोकांकडे पैसा आला तर बाजारपेठेतली मंदी येत नाही, हा भांडवलदारांना धडा मिळाला. आणि ट्रेड युनियन काय करते, ट्रेड युनियन नेमके हेच काम करते की मालकांचा जो नफा असतो त्याच्यामध्ये कामगारांना योग्य वाटा मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष करते. म्हणजे पैशाचं वाटप करते आणि पैशाचं वाटप झाल्यामुळे लोकांकडे पैसे जातात, बाजारपेठ मजबूत होते आणि प्रगतीचं वाट सुकर होते. आता हा अनुभव मालकांना आल्यामुळे इंग्लंड, अमेरिका सारख्या अनेक ठिकाणी, ज्याला आपण
वेलफेअर स्टेट किंवा लोक कल्याणकारी राजवट म्हणतो अशा राजवटी निर्माण झाल्या आणि त्याच्यामधनं मग ट्रेड युनियन्सना फार मोठा सपोर्ट मिळाला, ट्रेड युनियनना अधिकार मिळाले, ट्रेड युनियनना करार करण्याचे अधिकार मिळाले, त्यांना मान्यता मिळाली, प्रॉव्हिडंट फंडासारखे, पेन्शन सारखे, महागाई भत्ता देण्यासारखे कायदे आले आणि समाजाची म्हणजे 1930 पासून साधारणतः 75-76 पर्यंत कामगारांचा एकंदरीत संपत्तीमधला वाटा देखील वाढत गेला. आणि आज जे चित्र आहे नवीन आर्थिक धोरणानंतर की विषमता वाढतीये, कामगारांचा वाटा कमी होतोय, असं चित्र त्या काळात आलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. विशेषतः आजच्या करोनाच्या काळामध्ये भारत सरकारने करोनाच्या काळामध्ये अनेक योजना जाहीर केल्या. 30-20 लाख करोडची पहिली योजना जाहीर केली, नंतर 10 लाख करोडची योजना जाहीर केली. परंतु सगळ्या वर्तमानपत्रांना, नुसत्या वर्तमानपत्रांना नाही तर मालकांच्या CMI सारख्या संघटनांना देखील हे म्हणावं लागलं की ह्या उपाययोजनांमध्ये फारसा फरक पडणार नाही. कारण ह्या उपाययोजनांचा उद्देश काय आहे की कर्ज मिळावं, लोकांनी कर्ज घ्यावं आणि कर्ज घेऊन उत्पादन करावं. मुद्दा असा आहे की उत्पादन जर खपणारच नसेल तर मग कर्ज कसं घेतलं जाईल. त्यामुळे आज कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका अडचणीत आहेत, कर्ज पुरवठा घेतला जात नाहीये आणि गुंतवणूक होत नाहीये आणि त्यामुळे बेरोजगारी वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे भारत सोडून बाकी जगामधल्या जवळजवळ 40-45 देशामध्ये डायरेक्ट लोकांना पैसा देण्यात आलेला आहे. म्हणजे माझंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो, माझ्या घरच्या बाजूलाच बँक कर्मचाऱ्यांचे एक नेते राहतात. त्यांची मुलगी अमेरिकेला शिकत होती आणि अमेरिकेला नोकरी करत होती. तिने अमेरिकेमध्ये टॅक्स भरला आणि ती आता भारतात आलेली आहे. पण तिने टॅक्स भरल्याचा रेकॉर्ड असल्यामुळे तिला $1400 2 चेक अमेरिकेतून आले. म्हणजे तिला या काळामध्ये $3600 म्हणजे एका डॉलरची किंमत $70 असते. म्हणजे जवळजवळ 2,10,000 मिळाले. अमेरिकन सरकारने आपल्या देशामधल्या करदात्यांना पैसे परत दिले आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये मंदी आलेली नाही, तेजी आलेली आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशीच गोष्ट ऑस्ट्रेलियामध्ये झाली, इंग्लंडमध्ये झाली, फ्रान्समध्ये झाली, जर्मनीमध्ये झाली. फक्त भारतामध्ये मात्र कामगारांना पैसे द्यायला हे मागे पुढे बघतायत. कारण भारतामध्ये ज्यांचं राज्य आहे ते बड्या कॉर्पोरेटांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना असं वाटतं की राष्ट्रभक्तीच्या नावाखाली लोकांनी खाली मान घालून काम करावं, पैसे मागू नयेत, हक्क मागू नयेत. आणि तशा दृष्टीने ते कायद्यामध्ये बदल करतायत आणि कामगारांना खाली मान घालून काम करायला भाग पाडतायत, असुरक्षित करतायत आणि म्हणून कामगार लढे मोठ्या प्रमाणात होत आहेत. ते लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्ही सगळं म्हणाल की डॉक्टर हे आपल्याला सगळं सांगतायत, ह्याचा आपल्याशी काय संबंध? तर ह्याचा संबंध असा आहे की जेव्हा इंदिरा गांधींनी वर्ल्ड बँकेचं कर्ज घेतलं त्याच्यानंतर प्रत्येक सरकारने तीच धोरण पुढे नेऊन वर्ल्ड बँकेला जे आश्वासन दिलं होतं ते अंमलबजावणीत आणण्यासाठी सुरुवात केली. परिस्थिती मात्र वेगळी असते. लहान मुलांना काय करायचं, म्हणजे आपली मागणी होती की वयाच्या 0 वर्षापासून तुम्ही शिक्षणाचा अधिकार द्या. सरकारला तो अधिकार द्यावा लागला की 3 वर्षानंतर मुलांना, मग 3 वर्षानंतर जी मुलं जातील कुठे म्हणून अंगणवाड्या काढाव्या लागल्या. मग अंगणवाडी काढल्यानंतर सरकारी माध्यमातून काढल्या तर ते सरकारी कर्मचारी होतील म्हणून सरकारने अंगणवाडीची स्कीम काढली. हेल्थ वर्कर्स, गावागावामध्ये हेल्थ वर्कर्स आले पाहिजे, हेल्थ टू ऑल अशा घोषणा होत्या 2000 सालापर्यंत. सर्वसामान्य माणसाची आरोग्य सुधारलं पाहिजे हे सरकारचं काम असतं. पण त्याच्यासाठी आरोग्य व्यवस्था गावागावात घराघरात पोहोचली पाहिजे म्हणून आरोग्य रक्षक, आरोग्य सेवक ठेवावे लागतात. पण ते ठेवायचे असतील तर सरकारी कर्मचारी नेमले तर खर्च वाढतो म्हणून सरकारने आशा कर्मचाऱ्यांसारखी स्कीम काढली, अंशकालीन आशा कर्मचाऱ्यांसारखी स्कीम काढली. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सगळे सरकार करून कमी पैशामध्ये लोकांना राबवून घेण्याचा प्रयत्न केला. आता हे आयटकच्या 1984 सालीच लक्षात आलं असल्यामुळे आयटकने 1984 पासून असंघटितांना संघटित करा हा कॉल दिला आणि पहिली सुरुवात ही ग्रामपंचायत कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संघटित करून काम करायला सुरुवात केली. कर्नाटकमध्ये सर्वात पहिल्यांदा अंगणवाडी संघटित झाल्या आणि त्याची सर्वोच्च न्यायालयामध्ये केस पण गेली की अंगणवाडी कर्मचारी यांना सरकारी कर्मचारी समजावं. त्या केसचा निकाल अजून काही का लागला नाही हे मला समजलं नाही. कर्नाटकचे पुढारी जेव्हा मला भेटतील तेव्हा त्यांना मी विचारेन. पण सगळ्या कामगार संघटनांनी मिळून ती केस केलेली आहे आणि त्याचा निकाल अजून काही लागलेला नाही. कारण सरकारला अडचणीत आणणारा तो निकाल राहील याची मला खात्री आहे. परंतु असेच कॉम्रेड शंकर पुजारींनी आशा कर्मचाऱ्यांची मुंबई हायकोर्टात केस टाकलेली आहे. त्याचं काय झालंय अजून मला कळलं नाही. ती सुनवाई का होत नाही? म्हणजे न्याय व्यवस्था देखील कामगारांच्या बाजूने पूर्णपणे उभी राहते असं काही चित्र नाही.
आणि म्हणूनच ही लोकशाही श्रीमंतांची लोकशाही आहे, कामगारांची किंवा कष्टकऱ्यांची नाही असं आपण म्हणतो. आणि म्हणून कष्टकऱ्यांची लोकशाही आणली पाहिजे ही आपली मागणी असते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा एकीकडे हे चित्र आहे, म्हणजे सरकारची नीती जी अर्थनीती जी आहे ती श्रीमंत मालकांना मदत करण्याची आणि कामगारांना स्वस्तात राबवून घेण्याची आहे. याचं उदाहरण जसं 1930 सालचं उदाहरण दिलं तसंच 1936-37 साली जर्मनीमध्ये हिटलर नावाचा एक मनुष्य, त्यांनी नाझी पक्ष काढला होता. त्यांनी सत्ता ताब्यात घेतली आणि सत्ता ताब्यात घेऊन त्यांनी कामगारांना असं सांगितलं की तुमचा देश मोठा करायचा असेल, जर्मनी फर्स्ट जर करायची असेल तर तुम्ही खाली मान घाला, पैसे मागू नका आणि काम करा आणि देशाला महान बनवा. आणि हे करून त्यांनी उत्पादन वाढवलं, मालकांना खूप मदत केली आणि जगाला महायुद्धामध्ये रोखलं. 6 कोटी लोक त्याच्यामध्ये मारले गेले आणि शेवटी त्या हिटलरला देखील आत्महत्या करावी लागली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु मुद्दा हाच आहे की आज देखील, म्हणजे उदाहरण मी तुम्हाला देतो की नोटबंदी जेव्हा झाली तेव्हा गरीब लोक लाईनमध्ये उभे राहिले नोटा बदलण्यासाठी. आपल्या कष्टाने कमवलेल्या 500च्या 2000च्या नोटा त्यांच्याकडे ज्या का असतील, 4 असतील, 5 असतील, त्या बदलण्यासाठी ते बँकेच्या लाईनमध्ये उभे राहिले. मोठ्या मोठ्या रांगा लागल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 153 लोक मेले. कामगार संघटनांनी आणि इतर समाजसेवी लोकांनी याच्याबद्दल आवाज उठवला की हे मेलेल्या लोकांना सरकारने कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे, नुकसान भरपाई दिली पाहिजे. तेव्हा सरकारी यंत्रणा काय म्हणायला लागली, सरकारचे मंत्री काय म्हणायला लागले, तो बघा सीमेवर जवान उभा आहे, तो 6-6 तास उभा राहतो, तक्रार करत नाही, आणि तुम्हाला नुसतं नोटा बदलण्यासाठी उभा राहिलं तर तुम्ही तक्रार करता. देशभक्ती आहे की नाही? म्हणजे देशभक्तीचा अर्थ काय, तर तुम्ही मरा. तुम्ही मरण्यासाठी जन्माला आलेला आहात, मजा करण्यासाठी तासाला 90 कोटी कमवणारा अंबानी जन्माला आलेला आहे, त्याला मदत करीन कारण तो देशाचा विकास करतो, तुम्ही नाही करत, असं सरकारचं धोरण आहे. नुकतीच 1-1.5 वर्षापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली होती. त्याच्यामध्ये त्यांनी अॅनिमल स्पिरिट म्हणजे काय, माणूस हा एक प्राणीच आहे आणि ह्या प्राण्यामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी धडपड करण्याची एक प्रवृत्ती असते, त्याच्यामधनच तो मग गुंतवणूक करतो, प्रगती करतो, यात काही शंका नाही. परंतु ती अॅनिमल स्पिरिट म्हणजे ती नफा खाण्याची प्रवृत्ती मजबूत केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, अशी त्यांनी मांडणी केली. आपली मांडणी काय की देशामध्ये गुंतवणूक जितकी गरजेची आहे तितकीच श्रमिकांचं श्रम हे महत्वाचे आहे. आणि श्रमिकांनी जर श्रम करायला नकार दिला तर देशाची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून श्रमिकांकडे लक्ष दिलं पाहिजे, श्रमिकांच्या हक्कांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना, कामगारांना आणि कष्टकऱ्यांना, म्हणजे आज शेतकरी 7 महिने झाले दिल्लीच्या बॉर्डरवर ठाण मांडून बसलेला आहे. साध्या मागण्या आहेत, सरकारने जे कायद्यात बदल केलेले आहेत ते रद्द करावेत, कारण त्याचं शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे. पण सरकारने लक्षात आलं सरकारला की लोकांचा दबाव आहे, म्हणून 18 महिने सरकारने हे कायदे अंमलात आणणार नाही असं जाहीर केलं. म्हणजे 18 महिने तुम्ही थांबू शकता, म्हणजे हे कायदे आणण्याची घाई करण्याची काहीच कारण नव्हतं, पण जबरदस्तीने आणलं. कारण का, अदानी अंबानी यांचा फायदा झाला असल्यामुळे त्यांना संदेश दिला पाहिजे की बघा आम्ही तुमच्या बाजूने उभे आहोत, लोक तुमच्या बाजूने नाहीत, विरोधी पक्ष तुमच्या बाजूने नाहीत, अशा प्रकारची ही मांडणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्कीम वर्करसाठी 1984 नंतर संघटित करताना आपण एक मधला मार्ग स्वीकारला. काय स्वीकारला की सरकारी कर्मचारी म्हणून आम्हाला म्हणा आणि सगळ्या सवलती द्या, हीच एकीकडे मागणी करताना दुसरीकडे आपल्याला मिळणारा जे भत्ता आहे तो कसा वाढून घेता येईल. म्हणजे मला आठवतं की मी अंगणवाडी संघटित करायला सुरुवात केली तेव्हा 175 रुपये मिळत होते. आता माझ्या माहितीप्रमाणे ते साधारणतः 5-6 हजार, किती शंकर किती मिळतात, 5,000च्या पेक्षा आसपास मिळत असतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना. 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना 1 लाख रुपये देण्याची, पेन्शनच्या ऐवजी कॉम्रेड चिटणीसांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं तेव्हा त्यांना 60 वर्ष झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेला 1 लाख मिळतील, अशा प्रकारची आपण योजना त्याच्यामधनं तयार केली. तसंच अशा कर्मचाऱ्यांना देखील 1,000-1,500 मिळत होती, तिथून ओढत आता 5-7, आता जवळजवळ 7-8 हजार पर्यंत आपण ओढत आणलेला आहे. म्हणजे एकीकडे त्यांचं राहणीमान सुधारायचं आणि दुसरीकडे त्यांचा जो मुख्य लढाई आहे त्याच्यासाठी त्यांना मजबूत तयार करायचं, हे आपलं म्हणणं आहे. परंतु जुन्या काळी जेव्हा लोककल्याणकारी राजवटीची संकल्पना जगामध्ये मजबूत होती तेव्हा सरकारचं प्रवृत्ती ही कामगारांच्या बाजूने उभं राहण्याची होती, कारण मालक वर्गाला त्याची गरज वाटायची. म्हणून तुमच्या लक्षात असेल की 1950 ते 60 काळामध्ये बंद पडलेल्या मोठ्या मोठ्या कंपन्या सरकारने ताब्यात घेऊन सुरू केल्या
म्हणजे सक्सेरिया मिल ही मुंबईमधली एक मिल ज्याचा एक प्रसिद्ध फोटो आहे की कॉम्रेड डांगे 25 फूट त्या गेटवरती चढले आणि त्यांनी ती मिल उघडली. ती सरकारने ताब्यात घेतली. सरकारने अशा खूप गिरण्या ताब्यात घेतल्या आणि नॅशनल टेक्सटाईल मिल कॉर्पोरेशन काढून या गिरण्या चालवल्या. परंतु 1981 नंतर जागतिक बँकेचं कर्ज केल्यानंतर मुंबईमध्ये जो संप झाला दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली, तो संप चिरडण्यासाठी मालक वर्गाला मदत केली सरकारने आणि सगळ्या गिरण्या विकून टाकल्या. आणि जिकडे मुंबईमध्ये आज 3.5-4 लाख कामगार काम करायचे गिरण्यांमध्ये, तिथे आता 40-50 हजार पेक्षा लोक जास्त काम करत नाही. एकीकडे तंत्रज्ञान बदललंय आणि दुसरीकडे सरकारची आणि मालकांची भूमिका बदलली, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा हे बदलली सरकारची भूमिका, तंत्रज्ञान परिस्थिती, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे. परंतु परिस्थिती ही कशी डिक्टेट करते. उदाहरणार्थ करोनाच्या काळामध्ये खासगी क्षेत्राला काहीच करता आलं नाही. आज सगळ्या भारतात, सार्वत्रिक भारतातच नाही सगळ्या जगाचा अनुभव आहे की सरकारी दवाखाने आणि सरकारी यंत्रणाच काम करत होती. खासगी यंत्रणा लुटण्याच्या पलीकडे काही करू शकत नव्हत्या, कोलॅप्स झालेल्या होत्या, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे लोकांचा कामधंदा पडला. त्यामुळे कारखाने जर सुरू करायचे असेल तर नुसतं कारखान्यांना मदत करून चालणार नाही, तर लोकांना मदत करण्याची गरज आहे. हे आता नुसते कामगार सांगत नाहीयेत, तर मालक सांगतायत, मालकांचे प्रतिनिधी सांगतायत. म्हणजे नुकताच मला वाटतं काल का परवा टाइम्स ऑफ इंडिया मालकांचा जे वर्तमानपत्र समजलं जातं त्याच्यामध्ये मोठा लेख आहे, अग्रलेख आहे की सरकारने ज्या उपाययोजना जाहीर केल्या त्याचा उपयोग नाही. प्रत्यक्ष लोकांना डायरेक्ट पैसे द्या, तरच बाजारपेठ खुलेल आणि तरच मालकांना उत्पादन काढण्यासाठी आणि उत्पादन काढण्यासाठी तंत्रज्ञान वापरण्यासाठी कर्ज घेण्याची भूमिका मालक घेतील आणि मग तुमच्या योजना फलदायी ठरतील, अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली आहे. तेव्हा ही बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन हीच हल्ल्याची वेळ आहे हे आशा कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने बरोबर ओळखलं आणि तुम्हाला लढाई करायला लावली, संप केला. कामगारां सरकारच्या लक्षात आलं की आशा कर्मचारी हा ग्रामीण भागामधला आपला पाया आहे आरोग्य सेवेचा, आणि तोच जर खेळखेळा झाला तर आपल्याला लोकांची सेवा करता येणार नाही. आणि म्हणून सरकारला वाकावं लागलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण संघर्ष केला हे जितकं खरं आहे, एकजुटीने केला हे जितकं खरं आहे, तितकी परिस्थिती पण बदललेली आहे, ह्याचंही भान थोडं आवश्यक आहे. म्हणजे ट्रेड युनियनच्या लढाईमध्ये बदललेली परिस्थिती आणि एकजूट आणि संघर्ष ह्या दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत, ज्याला मी मराठीमध्ये होश आणि जोश म्हणतो. म्हणजे तुम्हाला होश पण पाहिजे, म्हणजे परिस्थिती काय ह्याचा अभ्यास पण पाहिजे, आणि दुसरीकडे जोश म्हणजे लढण्याची एक प्रवृत्ती ती पण पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टींचा जर संगम झाला, समन्वय झाला तर यश मिळतं, आणि ते तुम्ही मिळवून घेतलेलं आहे. आणि म्हणून स्कीम वर्कर्सना एकत्र करून, म्हणजे आता फक्त आशा कर्मचारी नाही तर आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, हे सगळे जे वेगवेगळ्या योजनांमध्ये काम करणारे कामगार आहेत, या सगळ्यांना एकत्र करून आपण लढाई केली पाहिजे. फक्त आपल्या देशात ही लढाई चालू आहे असं मात्र समजू नका. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशामध्ये देखील आज जर त्यांच्या राष्ट्रपदाच्या अध्यक्षामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो, तर देशामध्ये कामगारांना किमान वेतन किती मिळावं, म्हणजे $15 मिळावं असं अमेरिकेतल्या कामगार संघटना एका तासाला म्हणतो बरं का. एका तासाला $15 म्हणजे 8 तासाचं ड्युटी म्हटली तर $120, म्हणजे $120 मल्टिप्लाइड बाय 70, म्हणजे जवळजवळ इतके पैसे त्यांना मिळावेत. 70,000 रुपये कमीत पगार मिळावा अशी त्यांची मागणी असते. तेव्हा आपली ही मागणी आपण केलेली आहे 22,000 रुपये. सगळ्या कामगार संघटनांनी मागच्या वर्षी जो संप केला त्याच्यामध्ये जी मागणी केली होती त्याच्यामध्ये असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा म्हणजे काय, आरोग्य व्यवस्था करून द्या, पेन्शन द्या किंवा पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड द्या, म्हणजे त्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल अशी आपण मागणी केलेली आहे. आणि दुसरी मागणी केली आहे की त्यांना किमान 18,000 रुपये किमान वेतन द्या. सरकार वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर करतं. सरकारने आता 42 आपल्या देशामधले कायदे बदलून फक्त 4 लेबर कोड आणलेले आहेत, परंतु या लेबर कोड मध्ये ही मागणी किमान वेतनाची त्यांनी काही मान्य केलेली नाही. किमान वेतन कमिटी बसवणार, ती कमिटी ज्याचा अभ्यास करेल ज्या धंद्याचा त्याच्यामध्ये किमान वेतन मिळणार, ते किती मिळणार हे पुन्हा ते ठरवणार, आणि ते बंधनकारक असेल की नाही ते सरकार ठरवणार. म्हणजे लॉंग प्रोसेस सरकारने केलेला आहे, घोषणा मात्र केलेली नाही. आणि सरकारचं मिनिमम वेज सरकारने जो जाहीर केलाय तो 9,000 7,000च्या पलीकडे नाही. तेव्हा आपली मागणी आहे की किमान 18,000 रुपये तरी किमान वेतन असावं. आता आपण 22,000 मागतोय,
कारण का महागाई वाढलेली आहे. या काळामध्ये आपण बघितलं की जे पेट्रोल 18,000 रुपये मागत असताना 64-65 रुपये होतं, ते आज 100 रुपयाच्या वरती गेलेलं आहे. डाळींची किमती वाढलेल्या आहेत, तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, भाज्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. तेव्हा सगळ्यांच्या किमती वाढत असताना आमचं किमान वेतन देखील वाढलं पाहिजे आमची मागणी. तेव्हा आज जगामध्ये किमान वेतन मिळालं पाहिजे म्हणून संघर्ष करतात. तुमच्यासाठी म्हणून एक माहिती म्हणून सांगतो की आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की अमेरिकेमध्ये ज्याला आपण सिएटल शहर म्हणतो, म्हणजे ज्याला सॉफ्टवेअरची सर्वात मोठी राजधानी, जागतिक राजधानी म्हणतो, इथे गुगल, ऍपल सारख्या कंपन्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ऍपल सारख्या. त्या शहरामध्ये एक मराठी मुलगी पुण्याहून गेलेली, तिथे 3 वेळा निवडून आलेली आहे, शमा माझी तिचं नाव आहे, पहिलं नाव. आणि ह्या मुलीने $15 तिथे किमान वेतन मिळालं पाहिजे म्हणून संघर्ष केलेला आहे. आणि तिथली जनता तिच्या मागे उभी राहिली म्हणून ती 3 वेळा निवडून आलेली आहे तिथून. आणि $9 तिकडे लढाई करताना जे किमान वेतन मिळत होतं ते आता $12 वरती गेलेलं आहे. ही लढाई अमेरिकेसारख्या ठिकाणीही होत असते, श्रीमंत देशामध्ये. याची आठवण तुम्हाला झाली पाहिजे. म्हणजे आपण लढाई करतो ते काय आपण एकटेच करतो अशा भ्रमात आपण राहू नये. आणि सगळ्या जगामधल्या लोकांना घेऊन जातोय म्हणून जगातील कामगारांना एक व्हा ही आपली घोषणा असते. कारण का ही लढाई प्रामुख्याने राजकीय लढाई आहे, ह्याचं भान ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की कामगार संघटनेमध्ये कुठल्या तरी मंत्र्याला जाऊन भेटलो, आपण घेराव टाकला आणि त्या मंत्र्यांनी आपल्याला पैसे दिले की ते आपल्याला वाटतं की त्याच्यामुळे मिळाले. त्याच्या हातात काही नसते, लक्षात घ्या. हे सरकारचं एक आर्थिक धोरण असतं आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी परिस्थितीनुसार जे बदल केले जातात त्याच्यामधनं केलेली रचना आहे. म्हणून लढाई राजकीय आहे. मला वाईट नेहमी असंच वाटतं की एकीकडे मोठे मोठे कामगारांचे मोर्चे निघतात, परंतु निवडणुकीमध्ये जेव्हा कामगारांचं काम करणारे कार्यकर्ते उभे राहतात तेव्हा त्यांचं मात्र डिपॉझिट जप्त होतं. ही आपली कमजोरी आहे लढाईमधली. ही कशी दूर करायची याचा विचार कामगारांनी केला पाहिजे. जर कामगारांचे पुढारी जास्तीत जास्त निवडून यायला लागले, पुढारी म्हणणार नाही, कार्यकर्ते म्हणेल, जास्तीत जास्त कामगार कार्यकर्ते निवडून यायला लागले तर तुम्हाला विधिमंडळामध्ये मंत्र्यांची भूमिका बदललेली दिसेल, सरकारची भूमिका बदललेली दिसेल. म्हणून स्कीम वर्करना मी म्हणेन की एकीकडे त्यांनी संघटित होऊन एकजूट करावी, लढाई करावी, पण दुसरीकडे जो मजदूर की बात करेगा वो हम पर राज करेगा अशा प्रकारची एक राजकीय घोषणा देऊन पण लढाई केली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला या आधुनिक भारतामध्ये आणि आधुनिक जगामध्ये पुन्हा एकदा कामगारांना 1930-40च्या काळामध्ये जो एक दबाव कामगारचा विचारांचा आणि कामगार संघटनांचा होता तो निर्माण करता येणार नाही. परिस्थिती आज आपल्या अनुकूल हळूहळू आलेली आहे. खरं म्हणजे म्हणणं वाईट आहे, कारण करोनाच्या काळात लाखो लोक मेले, आपले नातेवाईक मेले, मित्र मेले. ही आपली परीक्षाच होती. परंतु ह्या आपत्तीमुळे आपल्याला संधी मिळालेली आहे, आपण ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणजे संकटात संधी असते असं म्हणतात, त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे करोना काळामधलं चित्र आहे की करोना काळामध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारची भूमिका ह्या दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत भारतासारख्या देशात हे अधोरेखित झालेलं आहे. हे पुन्हा लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे सरकारने कमी सरकार आणि जास्त काम ही जी घोषणा ती फसवी आहे हे आपल्या लक्षात येईल. सरकारी लोक काम करत नाही असा आरोप आहे, तो किती खोटा आहे हे आपण काम करणाऱ्या सगळ्यांना माहिती. आज जगभर देशाभरात जेवढी कामं झालेली आहेत अगदी लसीकरणापासून सगळी हे सरकारने नेमलेले सरकारी कर्मचारी त्यांना सहाय्य करणारे लोक काम करतात म्हणून ते शक्य आहे. खाजगी क्षेत्राला हे शक्य होणार नाही. तेव्हा काम आपण करत आहे, परंतु हा एक राजकीय हेतू असतो सार्वजनिक क्षेत्राला बदनाम करण्याचा. आमचे बँकेचे एक मित्र आहेत, त्यांनी परवाच एक पोस्ट टाकली होती की सार्वजनिक बँकांमध्ये किती जनधन खाती आहेत, सार्वजनिक खात्यामध्ये कसे पेन्शनर सर्वात जास्त आहेत आणि खाजगी बँकात कसं त्यांना सेवा देत नाहीत. आणि मग परत ओरडायचं की बँकेमध्ये सार्वजनिक क्षेत्रातले लोक युनियनमुळे काम करत नाहीत. आता जिथे कमी लोक येतात आणि श्रीमंतच लोक येतात तिथे आणि तिकडे कमी लोकांना सेवा देणं हे सोपं आहे. परंतु अशा प्रकारचे आरोप करून कामगार संघटना आणि कामगारांची बदनामी करून खाजगीकरणाचं घोडं पुढे दामटण्याचे हे सगळे प्रयत्न आहेत. त्याच्याबद्दल आपण सावध राहिलं पाहिजे. आपल्या देशामध्ये आज सार्वजनिक क्षेत्रावर फार मोठा हल्ला होतोय. 2010 पासून 2017 पर्यंत 7 वर्षामध्ये जेवढ्या सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण केलेलं आहे त्याची एक आकडेवारी आलेली आहे की ह्या खाजगीकरणामुळे सरकारी नोकऱ्या 1,27,00,000 सरकारी नोकऱ्या गायब झालेल्या आहेत. आता माझे जे अनेक मित्र राखीव जागांसाठी भांडतात त्यांना मी विचारतो, या तुमच्या हक्काच्या 50% राखीव जागा म्हणजे 70 लाख जागा गेलेल्या आहेत, त्याच्याबद्दल तुमच्या तोंडातून आवाज निघत नाही.
आणि छोट्या छोट्या काही 10,000, 10,000, 15,000 जागांसाठी तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता. मोर्चे काढू नये तसं माझं म्हणणं नाहीये, पण ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण कशाच्या विरुद्ध भांडतो, कशासाठी भांडतो, याचं जर भान हरपलं, राजकीय भान हरपलं, वास्तव भान हरपलं, तर आपण यशस्वी होणार नाही. म्हणून आयटकने आता पुढची पाऊल म्हणून, जसं 1984 साली असंघटितांना संघटित करा म्हणून सगळ्या अंगणवाडी, शालेय पोषण कर्मचारी, आशा कर्मचारी, अंशकालीन आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांना संघटित केलं, तसं आता सगळ्या कामगार संघटनांना एकत्र करून किमान वेतन मिळालं पाहिजे, सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे म्हणून लढाई करतायत. आणि दुसरीकडे स्कीम वर्कर्स सगळे त्यांना एकत्र करून सरकारने या स्कीम वर्करना सरकारी नोकरांचा दर्जा दिला पाहिजे म्हणून आपली लढाई चालू आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी ह्या, आणि ही लढाई राजकीय लढाई आहे प्रामुख्याने, याचं भान ठेवून आपण या लढाईकडे बघावं अशी मी मला विनंती करतो. आणि शंकर पुजारींची परवानगी घेऊन मी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी इथेच थांबतो. कारण का जास्त मुद्दे मला जे मुद्दे मांडायचे ते मी मांडलेले आहेत. आता त्याच्यामध्ये अजून भर घालून परत परत तेच मुद्दे रिपीट करण्यात मला काही स्वारस्य नाही आणि त्याच्यामध्ये काही अर्थही नाही, म्हणून मी इथे थांबतो आणि तुम्हाला परत एकदा लाल सलामाने अभिवादन करतो आणि माझं विवेचन थांबवतो. तुमच्यापैकी ज्यांना कोणाला मला काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारावे अशी मी विनंती करतो. लाल सलाम. जय भीम. लाल सलाम. डॉक्टर, आपण अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि ते आजच्या कामगार चळवळी संदर्भातही आहेत आणि या योजना कर्मींच्या बाबतीत अत्यंत महत्वाचे आहेत. आम्ही रेकॉर्डिंग करतोय, त्याच्यामुळे हे आम्ही पुन्हा पुन्हा त्या समजून घेऊन या चळवळीमध्ये त्या भूमिका मांडत राहू. तर आता या बैठकीला ज्या आशा गटप्रवर्तक महिला आहेत त्यांना अशी विनंती आहे की डॉक्टरने आता जे विवेचन महत्वाचं केलेलं आहे त्याच्याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर विचारावे. हा, अनम्यूट करू शकतात ते. ज्या आशांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी अनम्यूट करा. किंवा हँड रेज करा, जेणेकरून मला समजेल कुणाला बोलायचं आहे. आरती सुतार. हॅलो. हा, बोला. बोला मॅडम. हा, बोला मॅडम. हॅलो. हा, बोला ना. हॅलो. हा, आवाज येतोय तुमचा, बोला तुम्ही, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मी आता VC जॉईन केले. तुमचे काही प्रश्न आहेत का विचारायचे? तर तुम्ही प्रश्न. काही अडचण नाही, त्यांना मी सांगते. ठीक आहे, ठीक. आणि कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हॅलो, नमस्कार मॅडम. हा, बोला. हॅलो. बोला मॅडम. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सरांचे धन्यवाद करे. तुम्ही आम्हाला धन्यवाद सर, खूप खूप आभार तुमचे. आपले कसले आभार मानायचे, आपलं कामच आहे रे, कर्तव्य आहे. नाही सर, तुम्ही आम्हाला असेच मार्गदर्शन करत राहा. तुम्ही पुजारी सरांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाच्या मागे आम्ही चालू. आणि आम्ही सर्व म्हणून सगळ्यात मागा सर. धन्यवाद. एकजुटीने तुमच्या सोबत राहू सर आम्ही. तुम्ही जेव्हा म्हणसाल तेव्हा असं आम्ही तुमच्या मागे राहू. तुम्ही म्हणसाल त्यावेळेला आम्ही एकजुटी होऊ. खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलं सर, थँक्यू तुमचं. तुम्ही तुमचं आम्हाला अमूल्य वेळ काढून एवढं मार्गदर्शन चांगलं केलं. आमच्या कामगारासाठी सगळ्यांनी एवढं आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला समोर जाण्याची संधी दिली सर, त्यांच्याबद्दल थँक्यू. आमच्यासाठी एवढा वेळ काढलाय सर. धन्यवाद. नाही, माझं कर्तव्यच होतं ते. मलाही तुम्हाला छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. थँक्यू सर.
हॅलो. हा बोला, आवाज येतोय. नमस्कार सर. आठवडे उद्योग सर, जे तुम्ही आतापर्यंत शासनाची धोरणं सांगितली आम्हाला खरंच माहिती नव्हती ही शासनाची धोरणं, ही चळवळ. फक्त आम्ही संप करा फक्त एवढंच बघायचो. पण जे खरंच म्हणजे मेन पाया आहे, शासनाची काय धोरणं आहेत आणि आपल्याबद्दल शासनाचं काय मत आहे, याविषयी आज आम्हाला खरंच महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन झालं सर तुमचं. आम्ही कधीच म्हणजे याच्याबद्दल विचारही केला नव्हता, कधी ऐकलंही नव्हतं. आणि जसं मी माझ्या बाबतीत तरी सांगते सर, जसं मी VC जॉईन करते तेव्हापासून खरंच खूप मोलाचं मार्गदर्शन मिळतंय. अनम्यूट करा, म्यूट झालं परत तुमचं. म्यूट झालंय मॅडम तुमचं, अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. हॅलो. हा बोला बोला. जे सर तुम्ही आतापर्यंत सांगितलं शासनाची धोरणं, शासन कशी चळवळ करतंय, शासन कुठल्या मार्गाने आपल्याला फक्त कामगार मानधनावर ठेवतंय. हॅलो. बोला मॅडम बोला. सर माझा आवाज कटतोय वाटतं. मधून मधून कटतो, पण तरी बोला तुम्ही. हा, जी शासनाची धोरणं सांगितली सर तुम्ही 1930 पासून 29 पासून, जे आम्हाला म्हणजे माहिती नव्हतं खरंच. आणि आतापर्यंत खूप ह्या नवीन चळवळी, ह्या ज्या काही गोष्टी आहेत जे संघटित व्हायला पाहिजे, आम्ही आतापर्यंत नव्हतो. म्हणजे जे चलत होतं फक्त करायचं एवढंच. पण आता असं नाही करणार सर. जे तुम्ही आता आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही यापुढं असंच चालत राहू, की जेव्हा आम्हाला संधी भेटेल संप करायची, जसं आम्हाला शासनाच्या हातातून ओढून घेता येईल तसं आम्ही घेत राहू. पण आमचं एकच ध्येय असेल सर, की जे आम्हाला शासनानं मानधनी नको, आम्हाला वेतन सेवा द्या तुम्ही. बरोबर आहे. मानधन नको. मानधनावर तुम्ही फक्त आम्हाला काय करतात, आमच्याकडून म्हणजे जे काय आम्हाला तास दिलेलं असतं तेवढं फक्त राबूनच घेता तुम्ही. पण आम्हाला ज्या राबवलेला तुम्ही कामाचा तेवढा मोबदला भेटत नाही. म्हणून आम्हाला मानधन नको, वेतन द्या. आमची ही एक प्रामुख्याने मागणी असेल. जसं तुम्ही म्हणले की 18,000 नाही, आता आपल्याला 22,000 पाहिजे सर. आता 22,000 जरी आपण म्हणलं तर आम्हाला 25 आम्ही असं म्हणू की आम्हाला 25,000 द्या. कारण महागाई वाढली, सगळ्या गोष्टी वाढल्या, त्यामुळे आता आम्हाला एवढ्या याच्यात परवडत नाही. आम्हाला होईल तिथपर्यंत आम्ही शासनाच्या तोंडातून ओढण्याचा प्रयत्न करू सर. आणि ही खरंच जेव्हा आम्हाला संधी भेटेल तेव्हा आम्ही शासनाला आमच्या पुढे झुकवण्याचा प्रयत्न नक्कीच करू सर. धन्यवाद. सर, मी लक्ष्मी निमजे बोलत आहे सर. बोला बोला. हॅलो सर, माझा आवाज येत आहे आपल्याला? हो, येतोय. सर, माझं एक म्हणणं आहे सर, आपल्या आता अशा बहिणी ज्या आहेत सर, त्यांची वय काहींची सर जास्त होत आहे. त्यांची कोणी 56 वर्षाच्या झाल्या, कोणी सर त्याच्याहून जास्त होत आहे. तर त्यांच्यासाठी अशा माझ्या बहिणींसाठी सर काहीतरी एक त्यांना एक मुस्त जसं अंगणवाडीला मिळणार आहे सर, त्या पद्धतीनं त्यांना पण काहीतरी एक मुस्त रक्कम मिळावी. एवढे वर्ष त्यांनी सेवा दिली आहे लोकांना, तर त्यासाठी सर तुम्ही एक मागणी ही ठेवा नक्की माझ्याकडून सर. अपेक्षा तुमच्यासाठी सर. नक्की कॉम्रेड शंकर पुजारींना सांगा, ते निश्चितपणे याचा विचार करतील. आम्ही पण करूच. काही माझ्या बहिणी सर खरंच म्हाताऱ्या, कोणी 56, कोणी त्याच्याहून जास्त आहेत सर वयाने. हो, करतोय डॉक्टर. थँक्यू सर. माझ्या ह्या शब्दाला सर थोडस गृहीत चांगला मुद्दा आहे तुमचा. आहे मला तुमच्याकडून सर, हे नक्की होईलच सर. आमच्या प्रयत्न करायलाच पाहिजे. आपण सगळे मिळून करूया. ठीक आहे सर. थँक्यू. अच्छा. पुढे कोण बोलतात? शरीर विचारा आणखी. अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हॅलो सर. हा बोला, ऐकू येतं. परत बोलते, सॉरी, डबल चान्स घेतला कारण कोणी बोलायला तयार नाही. सर, जे समजा आता आपण प्रत्येक आशाला एक कोणती योजना, ती श्रमयोगी योजना, शासनानं जी श्रमयोगी योजना काढायला, बर,
म्यूट झाले, अनम्यूट करा. ती शासनानं योजना श्रमयोगी योजना म्हणजे आम्हाला खाते खोलायला सांगितले होते. त्यामध्ये वयानुसार त्याचे पैसे कटतात. पण ज्या कोणी महिला समजा 40च्या वरी गेलेल्या आहेत त्यांचे ते कटत नाही. मग त्यांना याचा लाभ नाही मिळू शकणार पुढे चालून, जे की 60 वर्षानंतर मिळणार आहे. शासन अर्धे पैसे आणि आपले अर्धे पैसे असे मिळून 3000 रुपये जो काही महिना ठरलेला आहे त्यांचा. पण ज्या 40 वर्षाचे झालेत त्यांना काहीच लाभ नाही भेटणार सर याचा. याच्यामध्ये आपण काही तरतूद करू शकतो का? म्हणजे शासनाकडे मागणी केली पाहिजे आपण. आत्ताच आपल्या एका भगिनीने सांगितलं की ज्यांना आशा कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्यांचं 60 वर्षाचं वय होईल त्यांना अंगणवाडी प्रमाणे काहीतरी सरकारने दिलं पाहिजे, अशी मागणी घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. सरकारच्या श्रमजीवी योजनेमध्ये 40 वर्षानंतरच्या लोकांना काहीच मिळत नाही, ही फार मोठी त्या योजनेमधली त्रुटी आहे. ती दुरुस्त करण्यासाठी आपण सरकारकडे आग्रह धरलाय. बघू काय होतं त्याचं. पण आपले प्रतिनिधी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये फारसे नाहीत, ही आपली फार मोठी अडचण आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती दूर करण्याचा प्रयत्न कसा करायचा ह्याचा विचार आता कामगारांनी करण्याची वेळ आलेली. सर नक्कीच करू आपण. हॅलो, बोला बोला. सर मी जामखेड तालुक्यातून आशा गटप्रवर्तक बोलते, मंगल शिंगाणे. बर. 27 तारखेला सर माझी एक आशा होती जवळका गावची, शुभंगी बोराडे म्हणून. तर त्यांनी आत्महत्या केली. अरे बापरे. आत्महत्या केली सर. 25ला ती मीटिंगला इथं आली होती, 26ला काही आली नाही. ती 26ला पुन्हा मीटिंग घेतली होती पण ती आली नाही. आणि 27ला आम्हाला कळालं की 27ला तिने आत्महत्या केली म्हणून. त्यांनी ते मानधन्य म्हणजे हे आता जे विचारलं ना, वयानुसार पैसे कटतात, ती योजना तिची काढलेली आहे. तर मग तिला आता हे जे 50 लाख भेटतील का किंवा फक्त 2 लाख भेटतील का, तिच्या मुलांना वगैरे काही फायदा मिळेल का सर सरकारकडून? आपल्याला देता येईल का काही? तिने आत्महत्या का केली याच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? सर आमच्याकडे पुरावे तर काहीच नाहीयेत, पण ती ज्यावेळेस मीटिंगला वगैरे यायची ना तर घरच्यांबद्दलच ती बोलत होती. म्हणजे करोनामुळे जर तिचा मृत्यू झाला असं जर कळलं तर काहीतरी मिळू शकेल, परंतु आत्महत्या केल्यानंतर मग ते वेगळ्या पद्धतीने मागणी करावी लागेल. ते हक्क म्हणून ते मिळेल कठीण आहे. पण तरी तुम्ही संघटनेमार्फत प्रयत्न करा. माझी सूचना अशी असेल की अशा ज्या अडकलेल्या महिला असतात, ज्यांना काही घरगुती कारणामुळे आत्महत्या करावी लागते, त्यांना म्हणजे त्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी आपण संघटनेमार्फत काहीतरी करावं आणि सरकारला सांगावं मदत करा. हाच मार्ग असतो, दुसरा नाही. सर तिने आत्महत्या केली आणि तिचा एक मुलगा 5वीला आहे, आता 4थीतून 5वीला गेलाय. तर एक मुलगा 8वीतून 9वीला गेलाय. 2च मुलं आहेत सर तिला. अपील करावं आपण लोकांना. बरेचसे लोक आहेत की त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते घेऊ शकतात आणि मदत करू शकतात, तर त्याचा प्रयत्न करावा. सरकारलाही मागणी करावी की ह्या आशा कर्मचारीला काय अडचणीमुळे आत्महत्या करावी लागली तर त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च सरकारने करावा, अशा पद्धतीची मागणी आपण काही करू शकतो, करायला प्रयत्न केला पाहिजे. ओके सर. डॉक्टर, आता आशांच्या ज्या योजना आहेत, प्रधानमंत्री आरोग्य योजना एक लागू आहे आणि अपघात योजना एक लागू आहे की जे त्याचा जो प्रीमियम आहे तो NRHM कडून भरला जातो. त्यामुळे त्या बाईला 2 लाख रुपये मिळू शकतात. त्यांना संबंधितांना कळवावं. दुसरं असं आहे की आम्ही एक सांगलीमध्ये एक शवाना मुजावर म्हणून महिला होती, तिला अपघात झाला आणि तिला ऍडमिट करावं लागलं, मेंदूला मार लागला होता. तिला आम्ही 15,000 ते 20,000 पर्यंत मदत ही आशांच्याकडून गोळा करून दिली, 20,000पेक्षा जास्त. दुसरी अशी एक अपंग, होय होय, आणि ती आता बरी झाली, घरी गेलेली आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही सर्व बिल माफ करायला लावलं. तिच्याकडून तिला 2 लाख रुपये बिल केलं होतं, आम्ही दबाव आणल्यामुळे त्यांनी ते सगळं बिल माफ. आणि अशा पद्धतीने त्यांनी जर ती पाठवून दिली तर आम्ही त्याचा पाठपुरावा करू संघटनेचा. बरोबर आहे. मी रजा घेऊ का? आणि आशा गटप्रवर्तक हॅलो सर, जे आता त्या महिलेने आत्महत्या केली आशात आहे ना आपल्या,
तर सर तिचा ते 330चा आणि 12 रुपयाचा जो विमा भरला जाईल त्याच्या थ्रू तिला ती मदत मिळू शकते ना बँकेकडून सर? नीट माहिती तुम्ही हो, पुजारीला कळवा, तिला मदत मिळेल. हो. मध्ये इन्फॉर्मेशन काढायला लागते ताई, बँकेवाले सांगतील तुम्हाला. ताई मॅडम आपल्या म्हणजे प्रत्येक बँकेकडून दरवर्षी हा विमा आपल्याकडून भरून घेतल्या जातोय. हो, तो विमा आहे तिचा, फक्त तिच्या मुलांना काही म्हणजे मग मॅडम त्याच्यामध्ये त्यांनी आपलं जे वारस हक्क ठेवलेला असते ते कुणाला ठेवलं ते बघा ना. नाही वारस कुणी असू द्या, वारसाचा प्रश्न नाही. ती योजना दोन्ही लागू आहे बरं का. पण एक आहे की आत्महत्या केलं तर ते मिळणार का तो विमा, असा त्याच्यातला एक वादाचा मुद्दा आहे. आणि ते आम्ही वर राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे ना, त्यांना विचारून घेऊ मुंबईमध्ये. तुम्ही आमच्या संघटनेकडे ते पाठवून द्या त्या बाईंचे डिटेल्स, आम्ही मुंबईला फोन करून तुम्हाला माहिती देऊ. ओके सर, ठीक आहे. आणि विचारा काय असेल डॉक्टरांना. मी जाऊ का आता? 7 वाजले मला. बर मी निघू का? हॅलो, बोला बोला मॅडम. 1 मिनिट डॉक्टर. हा बोला शेवटचा प्रश्न. आवाज येत. हॅलो बोला मॅडम. सर, मी काय म्हणते, हे JSY साठी BPL आणि नॉन BPL ची मोठी भारी आहे सर. सगळे लोक काम करतात ना नेमके BPL च्या याच्या मागे किंवा SC मागेच आपल्याला मोबदला मिळते. हे बहुत याची गोष्ट आहे सर. हे एक मुद्दा ठेवा तुम्ही. ठीक आहे. कारण की तो महत्वाचाच आहे सर, सगळ्यांना त्रास आहे त्याच्याबद्दल. या जेव्हा CSI बद्दल नंतर बोलतो, परंतु डॉक्टरना आता दुसऱ्या मीटिंगला जायचं आहे. डॉक्टर भालचंद्र कांबो यांनी फोनवरनं त्याला विनंती होती आणि मार्गदर्शन केलेलं आहे. हे आपल्या चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं आहे की एकूणच देशातल्या योजनाकर्मी, कर्मचारी आणि कामगारांची चळवळ यांच्याशी आपला संबंध कसा आहे अतिशय सोप्या शब्दामध्ये आपल्याला तरी समजावून दिलेला आहे. आणि यापुढेही ते आपल्याला मार्गदर्शन करत राहतील. तर ते या मीटिंग मध्ये येऊन आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा मनपूर्वक त्यांचे आभार मानतोय आणि डॉक्टर यांना धन्यवाद देतोय. धन्यवाद. लाल सलाम. लाल सलाम. बोला आवाज येतोय. JSY बद्दल त्यांनी एक नवीन सुधारित पत्र आता काढलेलं आहे. परंतु मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि SC आणि ST मधले जे आहेत त्यांच्यासाठीच ही योजना सध्या तरी लागू आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपण पुढे जाऊ शकत नाही. एकूण देशाच्या पातळीवर हे निर्णय आहेत. आपल्या संघटनेची मागणी अशी आहे की APL BPL भेदभाव न करता ही योजना सगळ्यांना दिली पाहिजे, अशी आपल्या संघटनेची मागणी आहे. पण ती अजून काय सरकारनं अजून मान्य केलेली नाही. पुढे आणि काय कोणाला प्रश्न? तर आता ह्या मीटिंग मध्ये जे सर्वजण आहेत त्यांनी या मीटिंग मध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपले सुद्धा अत्यंत धन्यवाद. आपल्याला आता स्क्रीनवर संघटनेचं नाव, करंट खाते क्रमांक हे कळवलेलं आहे आणि आपल्या संघटनेच्या नावानं बँकेमध्ये खातं आहे. आता हे जे या वर्षभरामध्ये जी आपल्याला मिळालेली वाढ आहे ती वाढ लक्षात घेऊन आम्ही वार्षिक वर्गणी ही 200 रुपये आणि आपण संघटनेसाठी 1000 रुपये फंड द्यावा आयटक संघटनेला, अशी आपली मागणी आहे. कारण हे जे चळवळीचं काम आहे ते खूप वाढलेलं आहे आणि चळवळीमधला खर्च सुद्धा हा वाढलेला आहे. कारण आता हे पूर्वीसारखं फक्त
मोर्चा काढणे, मिटिंगला जाणे एवढ्या पुरतं मर्यादित नाही. हा एक राज्यव्यापी प्रश्न आहे. त्यामुळे संघटनेच्या प्रतिनिधींना एसटीने प्रवास करूनही चालत नाही, रेल्वेने प्रवास करूनही चालत नाही. ज्या त्या ठिकाणचं नियोजनपूर्वक बैठक घ्यायचं असेल तर स्वतंत्र गाडी करून जावं लागतं, त्याचा खर्च आहे. आणि ह्या झूम मिटिंग बद्दलचाही खर्च आहे. त्याचबरोबर की मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपण केस दाखल केलेली आहे. डॉक्टर म्हटले की त्या केस बद्दल काय झालेलं आहे त्याची सुनावणी सुरू आहे. जे लॉकडाऊनमुळं हायकोर्टमध्ये अर्जंट केसेस घेण्याचं काम चालू आहे. पण आपण सुद्धा ठीक आहे. शर्यू ऐकू येते ना? हॅलो. हा, तर आपल्याला एक विनंती आहे. मग आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातील असा तुम्ही या संघटनेचं हे एकमेव खातं आहे. बऱ्याच ज्या संघटना आहेत ते संघटनेचा बॅनर लावतात, पण ते मोर्चे काढतात, परंतु बँकेत खाता एक नाही याची खात्री नसते. ती आपण खात्री करून घ्यायला पाहिजे. जे वर्गणी गोळा करतात ते पदाधिकारी आहेत का, त्यांना बँकिंग व्यवहार करण्याचे अधिकार आहेत का, हे सुद्धा आपण विचारणा केली पाहिजे. आणि ज्यांचं बँकेमध्ये खातं नाही आणि युनियन रजिस्टर नाही त्यांना वर्गणी गोळा करता येणार नाही. तो एक फौजदारी गुन्हा आहे. आणि काही फसवणूक करण्याचे उद्योग सुरू असतात, त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जोपर्यंत चांगल्या प्रकारे संघटनेला आर्थिक निधी देणार नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं लढवता येणार नाही. या पुढील काळामध्ये आता या देश पातळीवर असा एक प्रयत्न सुरू आहे की देशातल्या सर्व कामगारांनी एकत्र येऊन आपल्याला दिल्लीला सुद्धा मोर्चा काढावा लागेल आणि या केंद्र सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मोठं आंदोलन करावं लागणार आहे. तर ह्या सर्व बाबी विचारात घेऊन आपण जास्तीत जास्त लढा निधी संघटनेला देणं आवश्यक आहे. तुम्ही दानशूर आहात. अशा महिलांनी जर संघटनेस निधी दिला तरच संघटना चालणार आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला आधुनिक पद्धतीनं ही जी प्रचार यंत्रणा आहे ती आपल्याला राबवायची आहे. जरी हा संप संपलेला असला तर शांततेच्या काळामध्ये काम करणं हे चिकाटीने करणं हे एक जिकिरीचं असतं. त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन आपल्याला करावं लागतं. कार्यकर्त्यांचंही जाळं प्रचंड प्रमाणामध्ये महिलांचं आपल्याला उभा करावं लागेल. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की जसं डॉक्टर कांगोनी सांगितलं की कशा पद्धतीनं सरकारचा दृष्टिकोन आहे आणि तो दृष्टिकोन बदलता येऊ शकतो अशी त्यांनी आपल्याला खात्री दिलेली आहे. आणि तो बदलण्यासाठी आपली ताकद ही योग्य पद्धतीने निर्माण करायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य करा. आता सुद्धा जे भाषण आहे ते युट्यूबवर टाकलं जाणार आहे. जे मिटिंगला उपस्थित नाही ते युट्यूबवर बघू शकतात आणि ते युट्यूबची लिंक सुद्धा आपल्याला टाकण्यात येईल. आणि उद्याला डॉक्टर अभिजित मोरे यांचं अतिशय महत्वाचं भाषण आहे की ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करता त्या फील्डमधली काय वास्तवता आहे आणि त्याच्याबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे त्या दृष्टीनं उद्याची सुद्धा मीटिंग आजच्या सारखीच अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही हजर राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि उद्या सुद्धा सायंकाळी 6 वाजता डॉक्टर अभिजित मोरे यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण झूम मीटिंग मध्ये सामील व्हा एवढे आवाहन करून आजची ही झूम मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.